मुख्यमंत्री सिद्धिरमैया ने सोमवार को कहा है कि उन्होंने राज्य के मुख्य सचिव को तमिलनाडु सरकार के फैसले का अध्ययन करने के निर्देश दिए हैं, जहां सरकारी परिसरों में आरएसएस की शाखाओं पर रोक लगाई गई है। सिद्धिरमैया ने एक सवाल के जवाब में कहा कि प्रियंक खरगे ने पत्र लिखा है। उन्होंने कहा है कि आरएसएस सरकारी परिसरों का इस्तेमाल कर रहा है और उसे रोकने के लिए वही किया जाए जो तमिलनाडु सरकार ने किया है। मैंने मुख्य सचिव से तमिलनाडु के फैसले पर गौर करने के लिए कहा है। आरएसएस सरकार और सहायता प्राप्त स्कूलों के साथ साथ सार्वजनिक स्थलों पर भी शाखाएं चला रहा है, जहां नारे लगाए जाते हैं और बच्चों व युवाओं के मन में नकारात्मक विचार भरे जाते हैं। आपको ये भी बता दें कि कर्नाटक के मुख्यमंत्री प्रियंक खरगे ने आरएसएस पर तीखा हमला बोलते हुए उसे दुनिया का सबसे गुप्त संगठन बताया है। मंत्री ने कहा है कि आरएसएस ने खुद को कभी रजिस्टर्ड नहीं कराया, फिर भी उसे सैकड़ों करोड़ रुपए का धन प्राप्त होता है। प्रियंक खरगे ने संवाददाता सम्मेलन में कहा कि यह दुनिया का सबसे गोपनीय संगठन है, इसके लिए इतनी गोपनीयता क्यों है। प्रियंक खरगे ने पत्र में कहा था कि आरएसएस की गतिविधियां संविधान की भावना और भारत की एकता के खिलाफ है। सरकारी परिसरों में इस संगठन को अनुमति देना अनुचित है। ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಬರ್ತಿರೋದು ನಿಜ. ಅವರು ಆರ್ಎಸ್ಎಸ್ನವರು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ನೀವು ತಮಿಳುನಾಡಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡಿದೆ ಆ ಥರ ಮಾಡಿ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಚೀಫ್ ಸೆಕ್ರೆಟರಿಗೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ತಮಿಳುನಾಡಿನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳಕ್ ಹೋಗಿಲ್ಲ. ವಿಕಾಸ್ ಅವರು ನಿನ್ನೆ ಅವರು ಬೆಂಗಳೂರು ನಡಿಗೆ ಅಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಲಾಲ್ಬಾಗ್ಗೂ ಹೋಗಿದ್ರು, ಇವರು ಜೆಪಿ ಪಾರ್ಕ್ಗೂ ಕೂಡ ಹೋಗಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಗಲಾಟೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ವೇದಿಕೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ರು. ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೇಳ್ದೇನೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಏನ್ ಪ್ರಯೋಜನ? ಇತ್ತು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಮಾಟ ಹೋಮ ನಂಬಿಕೆ ಆದಷ್ಟು ಜಾಗ್ರತೆ ಮಾಡ್ತೀವಿ. 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಈಗಿಂದ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್ಕಾರ ಅವ್ರನ್ನ ತೆಗೆದಾಕಿದ್ದಲ್ಲ, ಅವರಾಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟಿರೋದು. ಈಗ ಮುಂದಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು